उच्च न्यायालय लिपिक पदाचा निकाल लागण्यासाठी उशीर होत आहे, परंतु याचा फायदा कुणाला होणार आहे? तर यामध्ये बरेच मास्टर माइंड्स आहेत, की जेवढं उशीर त्या ठिकाणी होत आहे, तेवढा फायदा त्यांना होत आहे आणि तेवढा आनंद देखील त्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी होत आहे. तर आपण पाहूया नेमकं एवढा उशीर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षेचा लागत आहे, तर याचा फायदा नेमका कोणत्या विद्यार्थ्यांना होणार आहे? तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फक्त एका जागेसाठी तुम्हाला या ठिकाणी लढायचं आहे आणि एकच जागा तुम्हाला मिळवायची. बाकी जागेकडे तुमचं लक्ष या ठिकाणी नसलं तरी चालते. तर फक्त एका जागेसाठी तुमची स्पर्धा आहे आणि एका जागेसाठीच तुम्हाला या ठिकाणी मेहनत करायची आहे आणि तुम्ही मेहनत करत आहात. तर मित्रांनो, सर्वात अगोदर जर आपण पाहिलं या ठिकाणी निकाल लागण्यास जरी उशीर होत असेल, तर एकदा का निकाल लागला तर 7 ते 8 दिवसामध्ये या ठिकाणी टायपिंगची परीक्षा होणार आहे आणि होते. तर त्यासाठी निकाल लागण्याच्या अगोदरच जेवढे तुम्हाला दिवस मिळत आहे ते सर्व तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आता यामध्ये कोणासाठी सुवर्ण संधी आहे? जे विद्यार्थी 2-3 वर्षापासून मुंबई उच्च न्यायालय भरतीची वाट पाहत आहेत आणि कंटिन्यू ते सरावामध्ये आहेत, कंटिन्यू प्रॅक्टिस करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही गोल्डन संधी आहे. कारण त्यांना माहीत आहे मुंबई उच्च न्यायालयाची टायपिंग ही किती टफ असते आणि जेवढा वेळ प्रॅक्टिससाठी मिळत आहे, तेवढा वेळ जर त्यांना मिळत असेल, तर ते चांगल्या प्रकारे मार्क्स घेऊन या ठिकाणी आपली पोस्ट मिळवू शकतात. आणि त्यांनाच माहीत आहे, ज्यांनी अगोदर या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे, टायपिंगची एक्झाम दिलेली असेल, त्यांना या ठिकाणी माहीत आहे, की सर्व रिझल्ट तुमचा आता केवळ जे आहे ते फक्त टायपिंगवरच आहे. आणि टायपिंग जेवढी त्यांना सोपी वाटते, तेवढी त्या ठिकाणी सोपी टायपिंग नाही. कारण चांगले मी म्हणणारे ज्यांची स्पीड 50ची आहे, 60ची आहे, ते देखील मायनसमध्ये जातात. तर हे विश्वास त्या विद्यार्थ्यांना आहे. त्यांसाठी जेवढा उशीर या ठिकाणी लागत आहे, त्यांच्यासाठी गोल्डन संधी आहे. अजून मित्रांनो, तुम्ही जर तयारी सुरू केली नसेल, तर तयारी सुरू करा. कारण एकदा का रिझल्ट लागला, तर 7 ते 8 दिवसामध्ये तुमची डायरेक्टली एक्झाम होणार आहे. त्याच्यामुळं उशीर न करता ॲक्युरेटली त्या ठिकाणी तयारी करा. एक्झाम ओरिएंटेड पॅसेज घ्या. जर तुम्हाला वाटत असेल, की माझा पॅसेज या ठिकाणी कंप्लीट होतो, तर तुमच्यासाठी चॅलेंज आहे. आपले जे पॅसेज आपण तयार केलेले आहेत, कंप्लीट 10 मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहेत. तर ते पॅसेज कव्हर करून दाखवा. तुमचे जर 10 मिनिटांमध्ये आम्ही प्रोव्हाईड केलेले पॅसेज जर कव्हर झाले, तर 100% या ठिकाणी हायकोर्टचा जो पॅसेज आहे 8 ते 8.5 मिनिटांमध्ये तुमचा कंप्लीट होतो. आता तुम्हाला वाटणार हे पॅसेज कुठे आहेत? तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ते एक्झाम ओरिएंटेड न्यू पॅटर्न्सनं पॅसेज तयार केलेले आहेत आणि ते तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. तर मित्रांनो, जास्त वेळ जरी लागत असला, तरी त्या ठिकाणी तुमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. अजून तयारी करा. तुमची ॲक्युरसी 100% पर्यंत न्या आणि स्पीड 55 प्लस या ठिकाणी न्या. त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी गोल्डन संधी मिळत आहे. या संधीचा चांगला पुरेपूर वापर करा. आणि यामध्ये निगेटिव्हनेस असा आहे, की बरेच विद्यार्थी कंटिन्यूअसमध्ये या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहेत, परंतु त्यांना वाटते की रिझल्ट कधी-कधी लागते. त्याच्यामुळे ते प्रॅक्टिस करता सोडून देतात. असं जर कोणी जर करत असेल, मधात जर तुम्ही प्रॅक्टिस सोडून दिली, तर मित्रांनो, ह्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. कारण तुम्ही अनुभव घ्या. जर तुम्ही 1 ते 2 दिवस जरी प्रॅक्टिस केली नाही, तर तुमची स्पीड आणि ॲक्युरसी ऑटोमॅटिकली कमी होते. त्याच्यामुळं हा प्रॅक्टिसचा भाग असल्यामुळे कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये राहावंच लागणार आहे. त्याच्यामुळं उशीर जरी होत असेल, तर कंटिन्यू प्रॅक्टिस ठेवा. आणि ज्यांनी अजून तयारी केली नव्हती, त्यांनी तयारीला लागा. ही तुमच्यासाठी गोल्डन संधी आहे. अजून टायपिंगबद्दल काय अडचण असेल, तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा.